नमस्कार मंडळी, सगळ्यांना नमस्कार, मनापासून नमस्कार. आपलं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. आज मी आहे पनवेल कर्जत ट्रॅकवरती आणि खूप उत्सुकतेपोटी मी आज इकडे आलेलो आहे. कारण बरेच दिवस झाले मला असं बघायचं होतं की आपलं हे काम कुठपर्यंत आलेलं आहे, काय आपल्या सगळ्या मंडळींना अपडेट पण द्यायची होती. आणि व्हिडिओच्या माध्यमातून जसे आम्ही फॅमिली ब्लॉग करतो तसेच अशा काही टेक्निकल गोष्टी आमच्या आजूबाजूच्या सुद्धा दाखवत असतो. सो आज पनवेल कर्जत ट्रॅकवरती मी आलेलो आहे. तुम्ही अनेक वेळेला ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल की खूप मोठं काम सुरू आहे, पनवेल आणि कर्जतची कनेक्टिव्हिटी होणार आहे. तर त्या बाबतीमध्ये हा एक छोटासा अपडेट असेल. आणि मी आता इकडे येण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे सुगम साधन नसतं. आता इकडून बघा ट्रेन आली, कोकण रेल्वे किंवा या बाजूने येणाऱ्या ट्रेन आहेत. भारतीय रेल आलेली आहे, ते बघू शकता. हा ट्रॅक आहे, हा जुना ट्रॅक आहे. कोकण रेल्वे आलेली आहे, कुठेतरी ट्रेन आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, चला सायकल घेऊया आणि या बाजूला जाऊया पनवेल साईडला, बघूया कुठपर्यंत काय काय आलेलं आहे. सायकल इथे पार्क केली मी थोड्या वेळासाठी. आणि या ब्रिजवर, खरं तर हा ब्रिज आहे, हे बघू शकता तुम्ही. इथून खाली किती खोल आहे आणि जाणारा येणारा ट्रॅक असल्यामुळे पलीकडून ही कर्जतला जाणारी लाईन असेल आणि ही जी लाईन आता आपण चाललेलो आहे ही पनवेलला जाणारी लाईन आहे. आणि असं याचं काम इथपर्यंत आले. आता इथून याच्यावरती, या ट्रॅकवरती जेव्हा रूळ किंवा पटरी काय म्हणाल ते जेव्हा पडेल, मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी असतात, त्याला थोडासा बराच वेळ लागणार आहे. आणि आपण आता थोडंसं पुढे चालत जात आहोत. समोर एक ओव्हरब्रिज दिसतो आहे, तिथपर्यंत जाऊया आणि मग तिथून मागे येऊया. ते बघू शकतो आपण, ट्रेन चाललेली आहे. आणि मी खाली का आलो माहिती आहे का, ह्या लाद्या आहेत ना, हे थोडंसं अनइवन आहे आणि हालत होतं, त्याच्यामुळे मी मग या ट्रॅकवरती आलो. कारण अंडर कन्स्ट्रक्शन असतं ना, त्यावेळेला खूप जपून करावं लागतं सगळे कामं जाता येताना. बघू शकता इथे खूप खोल आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं केअरफुल राहावं लागतं आपल्याला. कारण कुठे पाय इकडे तिकडे गेला आहे आणि समजा काम व्यवस्थित केलं नसेल ना, तर खाली खूप खोल आहे. त्याच्यामुळे मग मी इथे आलो याच्यावरती आणि याच्यावरून आपण चालत जाऊया थोडंसं. आता हे थोडंसं अजून मोठं झालं आहे, बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि बाकी या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते पण सांगा. कारण बऱ्याच वेळा आपल्याला काही सुचत नसतं, त्यामुळे आपण जे आहे ते समोर ते आपल्या सगळ्यांसमोर मांडत असतो अगदी प्रेमाने आणि कोणताही आडपडदा न ठेवता, विचार न करता. चलो, बरेच दिवसापासून मला इकडे यायचं होतं आणि आज ती वेळ आलेली आहे. सकाळी थोडासा वेळ मिळाला, म्हटलं कंटाळा आला तर जरा फिरून येऊया आणि त्याचबरोबर आपल्याला हे अपडेट देखील मिळेल. कारण जेव्हा हा ट्रॅक सुरू होईल त्याच्यानंतर मग इकडे येणं शक्य होणार नाही. इथून ट्रेन धावतील वगैरे वगैरे. पण हा जो नजारा आहे हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून कैद झालेला आहे लाईफ टाईमसाठी. येत्या काळामध्ये तुम्ही बघू शकता की जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही कदाचित या पट्टीवरून जाणार. आणि जर का तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्हाला माझी आठवण आल्याशिवाय अजिबात राहणार नाही, बरोबर की नाही. चलो, जाते आहे बघा, चालत मी किती लांब बोलो, सायकल माझी किती लांब राहिली. आणि गोष्ट खरी आहे की एखादं वाहन असताना त्या पर्टिक्युलरली त्या गोष्टीला, त्याच वाहनाला देखील खूप महत्त्व असतं. अदरवाईज तुम्ही बाकी तुमच्याकडे किती काही असलं, मोठमोठ्या हाय एंडच्या गाड्या जरी असल्या ना, तरी त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही. इथे तुमची हाय एंडची गाडी येणार नाही, त्याच्यासाठी सायकलच लागणार असते. पुन्हा एकदा थोडंसं वर आलो आणि हा ब्रिजपर्यंत आलो. हा ब्रिज बघूया आपण आणि खाली चालू असलेलं काम देखील बघूया. हे सगळं किती, आता हे रेल्वेचे रूळ पडण्यासाठी हे इथे सगळं येऊन पडलेलं आहे. त्याच्यानंतर मग हे रूळ अंतरले जातील आणि मग त्याचं काम होईल वगैरे वगैरे वगैरे. सध्या तरी थोडंसं पुढे जाऊया आणि इथपर्यंतच जाऊया. ओ भाई साहब, ये देखो, खतरनाक है, खतरनाक.
आणि खूप डेंजर देखील वाटतंय. माय गॉड. हे बघा, एकच मिनिट हां, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं आहे. हे बघा, हे देखो भाई साहब, हे बघा कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आणि हा समोर असलेला ब्रिज, आणि हा ब्रिज थोडासा व्यवस्थित झाला ना, पूर्ण अपडेट झालं की पुन्हा एकदा आपण या ब्रिजवरती येऊया आणि पुन्हा एकदा याचं आपण थोडंसं इव्हॅल्युएशन बघूया काय आहे, कितपर्यंत झालेलं आहे. पण सध्या तरी मला याच्या पुढे जायचं डेअरिंग होत नाही, कारण आपल्याला माहिती नसतं की एका रात्रीमध्ये इथे काही बदल होऊ शकतात, काही वेगळ्या प्रकारे काम झालेलं असू शकतं. आपला पटकन असा पाय कुठेतरी असा जाऊ शकतो आणि आपण पडू देखील शकतो. त्याच्यामुळे याच्या पुढे मी जात नाही, इथून आपण मागे फिरूया. चला, इथून बघू शकता हा नजारा पण बघून घ्या. हा जुना ट्रॅक आहे कोकण रेल्वेचा, आणि खाली पण तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप सारं काम सुरू असलेलं दिसेल या बाजूला. इकडे इतक्या चांगल्या गोष्टीचा मिसयूज देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता, अशा काही गोष्टी इथे होतात कधी कधी. असो, होत राहणार या सगळ्या गोष्टी, त्याला काय कोणाचं कंट्रोल नसणार आहे. इथून पुढे आलो कारण आपल्याला बघायचं होतं की याच्यावरती रूळ ठेवलेले आहेत की नाही, किंवा रूळ पडलेले आहेत की नाही, हे सुद्धा बघायचं होतं. तर तुम्ही बघू शकता समोरच्या विहंगमाच्या दृश्यासोबत हे या ट्रॅकवरती ठेवलेले रूळसुद्धा तुम्ही बघू शकता. आता याचं हे जे काम आहे, काम अजूनही सुरू आहे, कारण याला जे लॉकिंग असतं हे लॉकिंग देखील करणं बाकी आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे इथून पनवेल स्टेशन असणार आहे साधारणपणे 2 किलोमीटर, आणि या बाजूचा ट्रॅक हा तुम्हाला संपूर्णपणे रेडी झालेला दिसतो आहे. त्याच्यामुळे होप सो 1 ते 1.5 वर्ष लागू शकतो पूर्णपणे ॲक्टिवेट होण्यासाठी, किंवा 2 वर्षाचा पण कालावधी हे सगळं काम होण्यासाठी लागू शकतो. बाकी तुमचं मत काय आहे हे देखील आपण मांडू शकता. आपल्याला कुठल्याही प्रकारे आम्ही अडवलेलं नाही, त्याच्यामुळे आपल्या कमेंटच्या बेसिसवरच त्या व्हिडिओला किती चांगला आहे, किती वाईट आहे, तुम्हाला काय गोष्टी पटल्यात, काय नाही पटल्यात, हे देखील आम्हाला कळून येत असतं. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही सुधारणा असेल तर त्या देखील आपल्याला करता येत असतात. सो असा हा सगळा विषय होता. जेवढं शक्य झालं तेवढं तुम्हाला मी अपडेट केलं, आणि बघूया पुढचा व्हिडिओ तुमच्या कमेंटवरती असेल. तुम्हाला ही सगळी पनवेलपासून कर्जतपर्यंत जी लागणारी स्टेशन असतील, ही स्टेशन आत्ता रॉ कंडिशनमध्ये कशी आहे, त्यांचं काय अपडेट आहे, ते देखील जर का आपल्याला बघायचं असेल तर तशा स्वरूपाचं देखील आपण प्रयोजन करू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहावं लागेल तुमची काय अपेक्षा आहे ती, मग त्याच्यावरती आपण हा सगळा निर्णय घेऊ शकतो. सध्या तरी मी हा ब्लॉग इथे एंड करायला जात आहे, आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला याच्याविषयी तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये भावना आहेत त्या देखील आपण अगदी मोकळ्या आणि मोठ्या मनाने सांगितल्या तरी काहीच हरकत नाही, उलट त्या वेलकमच असतील. सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, एखाद्या फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, आभार, काळजी घ्या, धन्यवाद इतका वेळ दिलात हा ब्लॉग बघण्यासाठी, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. सो बाय बाय.